इलॉन मस्क विरोधात संताप वाढला. टेस्लाच्या विक्रीत 13% घट. ट्रम्प यांच्या टॅरिफचा मस्क यांना फटका. पन्नासहून अधिक देशांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी संपर्क. राष्ट्रीय आर्थिक परिषदेच्या संचालकांचा दावा. वाढत्या आयात शुल्काचा अनेक देशांवर परिणाम. पालिकेने माहुल प्रकल्प बाधितांसाठी बांधलेल्या घरांना अत्यल्प प्रतिसाद. माहुलमधील घरांसाठी आता पालिकेचं कामगार संघटनांना साकडं. राज्य सरकारकडून कंत्राटदारांची देणी थकीत. कंत्राटदारांची सुमारे 87,000 कोटींची थकबाकी. थकीत देणी संदर्भात कंत्राटदारांची ठाण्यात 15 एप्रिलला होणार बैठक. अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या प्रश्नांसाठी बैठक. विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी बोलावली बैठक. पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात. अंतिम टप्प्यातील वॉटर प्रूफिंगच्या कामाला सुरुवात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सायबर लॅबचं उद्घाटन. सायबर गुन्हे रोखण्याकरिता होणार मोठी मदत. मुख्यमंत्र्यांचं विधान. अहिल्यानगर जिल्ह्यात सुरू झाले पाणी टंचाईच्या झळा. 22 गावातील 56 वाड्या वस्त्यांवर टँकरने पाणी पुरवठा सुरू. गोदावरीसह राज्यातील नद्यांच्या संदर्भात मनसे आक्रमक. नद्यांचे पावित्र्य जपलं जावं, प्रदूषणमुक्त नद्या व्हाव्यात यासाठी मनसे करणार आंदोलन. पुण्याच्या आळेफाट्यात शेतकऱ्यांचं रास्ता रोको आंदोलन. पुणे नाशिक औद्योगिक महामार्गाच्या जमीन संपादनाला विरोध. बागायती जमीन वाचवण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापुरातील कुचन परिसरात दूषित खरं तर पाणी पुरवठा सुरू आहे. महिनाभरापासून दूषित पाणी तर नागरिक त्रस्त. आरोग्य धोक्यात. पालिका प्रशासनाचं दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ. 40.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. यंदाच्या एप्रिल महिन्यात उष्णतेच्या तीव्र लाटा. जगजीत सिंग डल्लेवाल यांचं आमरण उपोषण मागे. पंजाबचे शेतकऱ्यांचे तब्बल 131 दिवसांनंतर उपोषण मागे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.